जय शिवराय मित्रांनो पीएम किसान योजना बंद होईल का अशा प्रकारच्या बऱ्याच काही आपण पोस्ट पाहिलेल्या आहेत। तशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत। खरंच या गोष्टीत किती सत्यता आहे? पीएम किसान योजना ही बंद होईल का? यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही का पूर्णतः ही योजनाच बंद होईल? सरकार बदललं याचा काही इफेक्ट होईल का? याच संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान ही योजना चालू करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना 3 टप्प्यात 2-2 हजार रुपयाचा हप्ता हा दिला जात होता। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या नाहीत। केवायसी झाल्या त्यानंतर लँड सीडिंग म्हणजे जमिनीचं जे रेकॉर्ड आहे ते नो दाखवत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या परंतु त्या ठिकाणी केवायसी झालेली नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम दिसून आले होते आणि तशा प्रकारच्या कमेंट सुद्धा आल्या होत्या की शेतकऱ्यांच्या ही योजना बंद केली जाईल का? परंतु ही योजना बंद केली जाणार नाही। मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्टेटस चेक करणं गरजेचं असणार आहे। यामध्ये स्टेटस मध्ये आपली लँड रेकॉर्ड जर ओके असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यानंतर केवायसी येस असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अडचणही येणार नाही। आणि शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं नवीन बँकेचं खातं काढण्याची गरज नाही। फक्त आपण बँकेत जा, त्या ठिकाणी आपल्या बँक मॅनेजर असतील, कोणी कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी त्या बँक कर्मचाऱ्याला सांगा की डीबीटी अंतर्गत आमचे पैसे हे जमा झाले पाहिजेत तुमच्या बँकेत, तशा प्रकारचे आम्हाला या ठिकाणी केवायसी करून द्या। केवायसी केल्यानंतर आपल्या 48 ते 72 घंट्यात जे पेंडिंग हप्ते होते किंवा नवीन येणारे हप्ते आहेत ते सर्व आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या नाहीत, ज्या शेतकऱ्यांची लँड रेकॉर्ड एक व्यवस्थित नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशाही शेतकऱ्यांसाठी आता परत एक कॅम्पिंग चालू होणार आहे। या कॅम्पिंगमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपली जी केवायसी ती करून घ्यायची आहे, आपलं लँड रेकॉर्ड चेक करून घ्यायचं आहे। नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची पूर्तता सुद्धा लवकरच होणार आहे। सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना परत एकदा नमो योजनेचा पीएम किसानचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। म्हणजे 17वा हप्ता नमो पीएम किसानचा वितरित केला जाणार आहे, तर दुसरा हप्ता नमो योजनेचा हा वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, याचं वितरण हे शेवटच्या 6व्या महिन्याच्या 28 तारखेपर्यंत याचं वितरण हे केलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। कोणत्याही प्रकारची काळजी किंवा अफवेला आपण बळी न पडता सरकार जरी बदललं तरी ही योजना बंद होणार नाही। राज्य सरकार तथा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना चालू करण्यात आली होती आणि याचं हे वितरण हे चालूच राहणार आहे। मित्रांनो, नक्कीच आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय मित्रांनो।